नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आर पाटलांनी गृह खाते सोडून राष्ट्रीय प्रवचन करावे, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची टीका. तर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षक विविध समस्यांनी त्रस्त. भारतीय जनता पार्टीच्या कोकण विभागीय पदाधिकाऱ्यांच्या ठाण्यातील बैठकीस महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी येत्या निवडणुकीसाठी युवांना घेऊन व्हिजन डॉक्युमेंटरी स्थापित केली जाईल असे म्हटले. तर राज्यातील असुरक्षितता लक्षात घेऊन गृहमंत्री आर पाटील यांनी गृह खाते सोडून राष्ट्रीय प्रवचन करावे असा टोला लगावला. भारतीय जनता पार्टीच्या गटातील अंतर्गत वादामुळे कोकण विभागात मरगळलेल्यांना नवसंजीवनी देण्याकरिता नवनियुक्त भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात पहिली कोकण विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक संजय वागुले, माजी आमदार संजय केळकर, उपमहापौर मिलिंद पाटणकर इत्यादी मान्यवर येथे उपस्थित होते. येत्या निवडणुकीत भाजपा व्हिजन डॉक्युमेंटरी कमिटी स्थापन करीत पॉझिटिव्हली जनतेच्या पाठीशी जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच येत्या काळात युथ हा भाजपाशी जोडला जाणार आहे. गोपीनाथ मुंडेचे बोलले ते इलेक्शन रिफॉर्मवर आधारित असून त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, तर कमिटीकडून त्याबाबतीत चौकशीही केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महानरत्न आहेत, तर बाळासाहेब ठाकरे मराठी माणसांचे दैवत आहेत. त्यामुळे ईस्टर्न फ्रीवेच्या नावावरून वाद न घालता चर्चा करून यावर तोडगा काढावा असे सांगत मनसेविषयी बोलण्यास फडणवीस यांनी टाळले. तसेच गृह खात्याविषयी त्यांनी बोलताना म्हटले की महाराष्ट्रात 100 गुन्हेगारांना पकडले की 9 जणांना शिक्षा होते, त्यामुळे कायद्याची भीती उरलेली नाही. तर गृहमंत्री आर पाटील यांनी गृह खाते सोडून राष्ट्रीय प्रवचन करावे अशी जोरदार टीका त्यांनी केली. ज्या प्रकारे मुंबईमध्ये कॅश सापडलेली आहे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. रिपोर्ट असं सांगतात की 1500 ते 2500 कोटी रुपये ही कॅश आहे आणि ट्रकमध्ये भरून ही कॅश त्या ठिकाणी जाते आहे आणि तिकडनं ती ट्रान्सपोर्ट होते आहे. याचा अर्थ सरळ आहे की गेले अनेक दिवस अशा प्रकारचे पैशाचं ट्रान्सपोर्टेशन चाललं आहे. अन्यथा इतक्या स्मूथली ट्रकमध्ये भरून ती कॅश त्या ठिकाणी पोचू शकत नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या गृह खात्याने याच्यात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातलं गृह खातं झोपलं आहे का असा माझा सवाल आहे. आर पाटीलच्या भूमिकेवर आपलं काय म्हणणं आहे? नेमकी आपण बोललो प्रवचन करावं. महाराष्ट्रामध्ये आज रेट ऑफ कन्व्हिक्शन केवळ 9% आहे. म्हणजे 100 गुन्हेगार जर आपण पकडले तर त्यातल्या 9 गुन्हेगारांना सजा होते आणि 91 सुटून जातात. 91 बलात्कारी सुटतात, 91 दरोडेखोर सुटतात, 91 इकॉनॉमिक ऑफेन्स करणारे सुटतात. आणि आर पाटील दरवेळी भाषणामध्ये मात्र आम्ही गुन्हेगारांना सोडणार नाही, त्यांना ठेचून काढू असं सांगतात. मला तर अलीकडे असं वाटायला लागलं आहे की आर पाटलांना विनंती करावी की त्यांनी गृह खातं सोडून राष्ट्रीय प्रवचन करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न आहेत, या देशाचं ते दैवत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसाचं दैवत आहे. मला असं वाटतं की या दोन्ही दैवतांबद्दल कोणीही वाद उभा करू नये. हे दोघेही खूप मोठे आहेत. जो काही निर्णय करायचा तो एकत्रित बसून करावा. अशा प्रकारच्या नामकरणांवर कुठलाही वाद करणं हे योग्य होणार नाही. आणि मला असं वाटतं की त्याच्याही पलीकडे जाऊन कॅबिनेटने अजून कुठलाच निर्णय या संदर्भात आम्ही घेऊ असं म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे मोठ्या माणसाच्या नावाच्या संदर्भात वाद करून त्यांना लहान करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. माननीय गोपीनाथराव मुंडे हे बियॉन्ड अ बिलियन बॅलेट्स या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला बोलत होते. त्यावेळी ते इलेक्टोरल रिफॉर्म्सवर बोलत होते, स्टेट फंडिंग ऑफ इलेक्शनवर बोलत होते, इलेक्शनवर काळ्या पैशाचा प्रभाव किती आहे या संदर्भात ते बोलत होते. त्यामुळे त्यांचं कुठलंही वाक्य आउट ऑफ कॉन्टेक्स्ट कोट करून मला असं वाटतं त्यांच्यावर अन्याय होईल. त्यांचं संपूर्ण भाषण हे इलेक्शन कमिशनने मागवलेलं आहे. मुंडे साहेब इलेक्शन कमिशनला खुलासा करणार आहेत. त्यांचं संपूर्ण भाषण वाचल्यानंतर आणि ऐकल्यानंतर इलेक्शन कमिशनचं समाधान होईल असं आम्हाला वाटतं. निवडणुकीमध्ये हार आणि जीत होत असते. प्रत्येक वेळी हार झाल्यानंतर आम्ही त्या संदर्भात विचार करतो, मंथन करतो आणि चिंतन करतो. ते मंथन आणि त्याची मीटिंग आहे. मला असं वाटतं की आज महाराष्ट्रासमोरचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि युतीच्या चर्चा गौण आहेत. पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला दिलासा देण्याकरता आम्हाला रस्त्यावर उतरून त्याच्या मनातला असंतोष संघटित करायचा आहे. बाकी गोष्टी नंतर होत राहतात. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे.
भांडूप पोलीस स्थानकातर्फे 10वीत उत्तीर्ण झालेल्या दलातील कर्मचाऱ्यांच्या मुलाचा आणि सेवानिवृत्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। भांडूप पोलीस ठाण्यातील 10वी व 12वीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांचा सत्कार या कार्यक्रमाअंतर्गत भांडूप पोलीस ठाण्यातून घेण्यात आला। तसेच सेवानिवृत्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला। एसीपी सुनील शेजवळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीरंग नाडगौडा यांच्या नेतृत्वाखाली सेवानिवृत्त झालेले पोलीस उपनिरीक्षक गोकुळ गायकवाड, इंदुराव यादव, सहाय्यक उपनिरीक्षक विलास महाडिक यांचा सत्कार करण्यात आला। तसेच 10वी व 12वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या 9 विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला। प्रत्येक पोलीस ठाण्यात असे सत्कार करण्यात यावे, त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते, अशी प्रतिक्रिया एसीपी सुनील शेजवळ यांनी व्यक्त केली। प्रत्येक पोलीस ठाण्यात ही गोष्टी व्हायला पाहिजे, त्यामुळे बाकीच्या लोकांना प्रोत्साहन मिळतं। त्याच्यातून लोकांना अजून प्रेरणा मिळते की आपण काहीतरी केलं पाहिजे। ॲक्च्युली हा मोठ्या प्रमाणात करायला पाहिजे की बाकीच्या जी मुलं आहेत त्यांनाही बोलायला पाहिजे की त्यांना पण कळायला पाहिजे की आपल्याबरोबर जी मुलं आहेत त्यांना आज त्यांच्या पुढे मार्क मिळाले आहेत, आपण काय पुढे जायला पाहिजे, या गोष्टी करायला पाहिजे। असा कार्यक्रम पोलीस आयुक्तांच्या स्तरावर केला जातो, त्याचे आम्ही अनुकरण केले आहे, असे वक्तव्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीरंग नाडगौडा यांनी S9 शी बोलताना केले। हा जो कार्यक्रम आहे हा खरोखरच माननीय पोलीस आयुक्त साहेब जे आहेत त्यांच्या स्तरावर केला जातो आणि त्याचं अनुकरण आम्ही करतो की त्यांनी मुंबईतल्या सर्व उत्तीर्ण आणि जास्त मार्क मिळालेल्या पोलिसांच्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी सत्कार केलेला आहे आणि त्याच धर्तीवरती आमच्या पोलीस स्टेशनमध्ये ज्यांनी जे इव्हन पास झालेले आहेत त्यांचा देखील आम्ही सत्कार केला, जेणेकरून त्यांना फ्युचर लाईफमध्ये एन्करेजमेंट मिळेल, काहीतरी मोटिवेशन मिळेल आणि ॲक्च्युली आपले वडील ज्या ठिकाणी काम करतात किंवा आई ज्या ठिकाणी काम करतात ते वातावरण कसं आहे, ते कुठल्या परिस्थितीत काम करत आहेत, किती ते कष्ट करत आहेत हे त्यांना दिसेल, हा त्याच्यामागचा उद्देश आहे। चेतन सावंत, S9 न्यूज, मुंबई। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो, तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। लाखो करोडो रुपये खर्च करून ठाणे महानगरपालिकेने नुकतेच शहरातील सर्व रस्त्यांची बांधणी केली, मात्र पहिल्याच पावसाच्या सरीत हे रस्ते वाहून गेले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे।
ठाणे शहरात कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्यांची बांधणी करण्यात आली, मात्र ही रस्ते बांधणी म्हणजे केवळ थूकपट्टीच असल्याचे पहिल्याच पावसात सिद्ध झाले आहे. कामगार रुग्णालय, 16 नंबर चौक, हाजुरी, 3 हात नाका, LBS मार्ग सध्या खड्ड्यांमध्ये हरवला आहे. विशेषतः प्रवाशांना या रस्त्यातील खड्ड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे महानगरपालिकेने गेल्या वर्षापासून रस्त्यात खड्डे खोदणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू केले आहे. खड्डे खोदणाऱ्या सार्वजनिक मंडळाच्या सदस्यांकडून दंड वसूलही केली जात आहे. मात्र पालिकेच्या थूकपट्टीच्या कामामुळे हे खड्डे पडले असल्याने पालिका आयुक्त, महापौर किंवा सत्ताधाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार का, असा सवाल नागरिक सध्या करीत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह सारिका साळुंखे, SN न्यूज ठाणे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील शिक्षकांना विविध समस्यांनी ग्रासले असल्याने शिक्षकांनी राज्यभरात 1 ते 3 जुलैपर्यंत शाळा बंद आंदोलन करून समस्यांवर उपाययोजना करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. मुलींच्या शिक्षणाची प्राथमिकता लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने महाराष्ट्र राज्यात 28 शासकीय व खाजगी संस्थांमार्फत 43 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय चालवली जातात. या विद्यालयांमध्ये 600 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून केंद्र शासनाने वेतनवाढ केली असूनही राज्य शासनाकडून कमी वेतनात या शिक्षकांना राबवून घेतले जात आहे. विद्यालयाअंतर्गत काम करणाऱ्या शिक्षक वर्गाला कायमस्वरूपी करणे, अपघात नुकसान भरपाई, वैद्यकीय सुविधा, प्रसूती रजा यासारख्या अनेक समस्यांनी ग्रासले असून वारंवार महाराष्ट्र शिक्षण परिषदेकडे समस्या मांडण्याचा प्रयत्न करूनही ते दुर्लक्ष करीत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. अखेरीस संतप्त झालेल्या शिक्षक व कर्मचारी संघटनांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करीत शाळांचा बंद पुकारला आहे. ठाणे जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी विद्यालयातील शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. एकूण 22 मागण्या प्रलंबित असून महाराष्ट्र शिक्षण परिषद दुर्लक्ष करीत असल्याने आज येथे आंदोलन केल्याची माहिती सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या मुलींच्या शिक्षणाच्या राष्ट्रीय योजनेमधून देशभरामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील आदिवासी भागामध्ये आणि मागास भागामध्ये 43 शाळा या उघडण्यात आल्या. गेल्या 2006-07 सालापासून सुरू झालेल्या या शाळांमध्ये निवड प्रक्रिया करून कंत्राटी पद्धतीनं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती करण्यात आले. परंतु या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अत्यंत अल्प वेतनावरती राबवून घेण्यात येतं. स्वयंपाकी असलेल्या स्वयंपाक्यास केवळ 3,000 रुपये दरमहाचं वेतन या ठिकाणी दिलं जातं. 5,000 रुपये शिक्षकाला वेतन त्या ठिकाणी दिलं जातं. आणि ह्याच्याशिवाय अत्यंत विचित्र अशा प्रकारच्या अटी, म्हणजे विशेषतः मुख्याध्यापिका असेल तर तिनं आपल्या पतीबरोबर राहायचं नाही काय, यांच्या नोकरीकरता जवळपास काडीमोडच घ्यायचा काय, असा आमचा या सरकारला सवाल आहे. की या ठिकाणी सर्व शिक्षकांना, इतर शिक्षण क्षेत्रातल्या सर्व घटकांना वेतनवाढ देण्यात आली, त्यांना कायम करण्यात आलं. 5 वर्षे रोजगार शिक्षण सेवक राहिल्याच्या नंतर त्याला कायम करण्याची तरतूद करण्यात आली. परंतु गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायम करावं आणि वेतन श्रेणी लागू करावी, या मागणीकडे शासनानं कोणतंही लक्ष दिलेलं नाही. उलट केंद्र सरकार वेतनासाठी जे 12 लाख रुपये प्रतिशाळा जी रक्कम देतं, त्या 12 लाख रुपये वेतनापैकी केवळ 10,44,000 रुपये एवढीच रक्कम राज्य सरकार खर्च करत आहे आणि 1,56,000 रुपये प्रतिशाळा हे या ठिकाणी त्या दडवून ठेवत आहे. इतरत्र तो पैसा वळवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. थोडक्यात महाराष्ट्रामधील उपेक्षित मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वाट्याला मात्र महाराष्ट्र शासन ही उपेक्षाच देत आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुलेंसारखं कार्य केलेल्या स्त्रिया राहिल्या, त्या ठिकाणी ही शिक्षकांची उपेक्षा आम्ही चालवून घेणार नाही. 1 ते 3 जुलै हे 3 दिवस महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांवरती धरणे आंदोलन, 22 वेगवेगळ्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन आमच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेनं पुकारलेलं आहे. आणि या आंदोलनामध्ये आज ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झालेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात